नमस्कार माऊली. संध्याकाळच्या वेळेला तुझा असा तृप्त चेहरा पाहिला ना की खात्रीच पटते की तू तुझं आयुष्य अत्यंत आनंदात जगली आहेस. तुझ्या हाती सध्या जे काही आहे त्यातही तू खुश आहेस. आणि हे मानसिक समाधान लाभायला एक फार महत्वाची गोष्ट लागते माऊली, आणि ती म्हणजे परमेश्वरावर आणि आपल्या नशिबावर असलेली श्रद्धा. ती तू कायम ठेवलीस. विधात्यानं जे जे आपल्या झोळीमध्ये टाकलं त्याचा अगदी मनापासून स्वीकार केलास. आणि मुख्य म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता ईश्वर सेवा केलीस. पण काय सांगू माऊली, असे अनेक लोक या जगात आहेत की जे स्वार्थ मनात धरूनच देवाचं स्मरण करतात. मग अशा वेळी देव सुद्धा त्यांना अगदी सुतासारखा सरळ आणतो. तुम्ही यांच्यासोबत आहात ना? यांचे नाव काय, यांचा परिचय काय? प्रधानजी, त्याचं असं झालं की काय झालेलं? अरे कोण आहे यो? कोण आहे याला? काय रे बाबा? तुम्ही कोण आहे नक्की, आणि इथं कसं काय आला? मी कोण आहे, कुठून आलोय, काय करतो, मला काहीच माहित नाही. तुला काहीच कसं आठवत नाही? जरा प्रयत्न तरी करून बघ. राजघराण्यातल्या कुलदैवताच्या दैवी संकेताने नवीन राजाची नियुक्ती करण्यात येणार आहे. अरे काय सांगतोयस? तरी असं झालं? मंडळी, काय विचित्र योगायोग आहे हा. महाराजांची स्मृती गेल्याने त्यांना त्यांचे नाव आठवत नाही. असे कुठल्याही राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असेल. परंतु यांना जशी नवीन ओळख मिळाली तसे आपण यांना नवीन नाव देखील देऊ. या राज्याचा प्रधान या नात्याने मी महाराजांचे नामकरण करतो. महाराज कल्याण दादा, कल्याण दादा, अरे सोडा, अरे सोडा मला. अरे ते माझे मालक आहेत आणि मी त्यांचा दास आहे. अहो मालक याला सांगो. अहो काहीतरी बोला मालक. मालक तुम्ही याला सांगा ना. अहो आपण शेजारच्या राज्यात राहतो. हो ते माझे बंधू आहेत. शांत. तू म्हणतोयस खरं, पण याची सत्यता पटेल याचा काही पुरावा आहे का तुझ्याकडे? पुरावा? अहो मी स्वतःच पुरावा आहे. अजून काय पुरावा हवाय? प्रधानजी, आत्ताच आपण कल्याणची सर्व कथा ऐकली. इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांनी ती ऐकली. आता तो राजा होणार म्हटल्यावर या धूर्त माणसाने त्याची स्मृती गेल्याचा लाभ घेत त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्या मागे याचा धूर्त हेतू आहे. नाही अहो काही काय बोलताय तुम्ही? हो जन्मभर मी त्यांची सेवा केली. बाद झालं. हा खोटं बोलतोय हा. प्रधानजी, हा माणूस मला काही दिवसापूर्वी भेटला आणि मला विचारत होता की धर्मशाळा कुठे. अहो याला स्वतःची ओळख नाही आणि हा काय आपल्या महाराजांची ओळख सांगणार? प्रधानजी, तुम्ही याला शिक्षा केली पाहिजे. तुम्ही याला कारागृहात टाकलं पाहिजे. अहो असे निष्ठुर नका वागू. हो दादा, कल्याण दादा यांना बोलाव. अहो तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट लक्षात आणून देईन. तुम्ही चला माझ्या बरोबर, चला माझ्या बरोबर. सैनिकांनो, या धूर्त मनुष्यास येथून घेऊन जा आणि नगरीच्या बाहेर सोडा याला. अहो घेऊन जा याला. अहो असं नका करू. मी येताना पुरावा घेऊन येईन. अहो सोडा मला, अहो सोडा मला, अहो सोडा. सारखं डोकंच काय दाबत बसलीये. जरा हात दाब, हा दुखायला लागलाय. तर जरा शेंगदाणे खाऊ दे. सारखा दाब म्हटलं की दाबायचं. पिताश्री, आपण चालत चालत किती लांब आलो आहोत ना. आणि घर सोडूनही खूप काळ लोटला आहे. आई देखील थकून झोपले आहेत आणि तुम्हीही दमला आहात. आणि या वयात ह्या अशा अरण्यात
झोपायची वेळ का यावी? म्हणजे मी काय म्हणते, तसे भाऊजी काय आपल्याला सापडले नाहीत आणि त्यांना शोधत आपण इथे परराज्यात आलो आहोत. म्हणून आपण परतीची वाट धरूयात का? म्हणजे तुमची चिंता वाटते म्हणून. हे बघ वरुणिका, मुळात तू इथे यावं म्हणून आम्ही तुला आग्रह केलाच नव्हता. आणि दुसरं म्हणजे कल्याणचा शोध घेण्यासाठीच आपण निघालो आहोत. तुला या गोष्टीचे महत्व तेव्हाच वाटले असते जर तू तुझ्याही पतीचा असाच शोध घेतला असतास. आणि मग तुला हा प्रवासही कठीण वाटला नसता, जसा तो आता आम्हास वाटत नाही. ओम भवती भिक्षाम देही. महाराज, महाराज. प्रणाम महाराज. प्रणाम महाराज. आपण सांगितल्यानुसार मी नित्य नियमाने बृहस्पतीचे व्रत पूजत आहे आणि त्यात एक विधी म्हणून मला अन्नदान करावे लागणार आहे. आणि आज नेमके तुमचे दर्शन झाले. आपण माझ्याकडून अन्नाचा स्वीकार कराल? का नाही माई, उलट मी माझं भाग्यच समजेन ते. थांबा. महाराज, नाही म्हणजे एक विनंती करायची होती. बोला. आपण गावोगावी भटकंती करत असता त्यात जर कुठे आपणास असे आढळले की मोलमजुरी करण्यासाठी कामगाराची आवश्यकता आहे तर कृपा करून सांगाल का? तुम्हाला माहित नाही का? काय ते? या राज्याच्या सिंहासनावरती एक नवीन राजा विराजमान झाला आहे आणि त्याने एका तळ्याचे काम चालू केले आहे. तुम्हाला रोजगार हवा असेल तर तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता. तिथे जनशक्तीची गरज आहेच. अहो, काय सांगताय काय? अरुंधती, बघितलीस पुत्री, अगं देव आपल्या पाठीशी आहे. हे बघ, त्यानेच आपल्याला ही संधी आणली आहे. आता पुढचे काही दिवस आपण खूप कष्ट करू आणि गाठीशी थोडे धन जमा करू आणि मगच पुढच्या प्रवासाला निघू. होय पिताश्री, कल्पना उत्तम आहे. महाराज, आपले अनंत उपकार झाले बघा. शुभम भवत. हो, पर गाव सोडून हे संपूर्ण कुटुंब गेलेत तरी कुठं? कोणालाही ठाऊन आहे नाही हो. ते कुठं गेल्यात, काय करतात ती कुणाला बी ठाव नाही बघा. येतो मी. आओ. कल्याण दादा राजा झाला, त्याची स्मृती पण गेली. त्याचं संपूर्ण कुटुंब हीच त्याची शेवटची संधी. आणि पुरावा कुठे गेले असतील? काय करायचं काही सुचत नाही. प्रधानजी, त्या दंडित मनुष्यास आपण जरी गावाबाहेर टाकले असेल तरी त्याने दिलेले नाव तुम्ही मला दिले, जे मला आवडले. कल्याण. चांगले विचार असणारे नाव वाटते. होय महाराज, तुमच्याकडे ह्या नावाप्रमाणेच एक सकारात्मकता आहे. आणि आता प्रजा देखील तुम्हास राजा म्हणून संमती देते आहे, जी एक चांगली घटना आहे. परिस्थिती आपले आयुष्य किती बदलून टाकते. कुणी विचार तरी केला असेल का की ज्याला स्वतःची देखील ओळख नाही त्याला असे राजपद भूषवता येईल? महाराज, मी आपल्या आयुष्यात आणखी एका वळणाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे. आपल्या विवाहाचा.
काय विवाह? होय, म्हणजे आपण तसा विचार केला नसेल, परंतु राज्याच्या हितासाठी आपल्याला उत्तराधिकारी असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण विवाहित असणे देखील आवश्यक आहे. पण जर कल्याण महाराजांचा अगोदरच विवाह झाला असेल आणि खरंच त्यांची पत्नी किंवा कुटुंबातलं कोण इथं आलं तर? हे पहा, ह्या जरतरच्या प्रश्नांना आता तितकेसे महत्व देता येणार नाही आणि अधिक काळ प्रतीक्षा करणेही योग्य ठरणार नाही. एकूणात काय तर राज्याच्या प्रजेसाठी एक आश्वासक राजा हवा, जेणेकरून इतर राज्यांच्या शत्रूंना आपल्या राज्यात परिस्थिती अस्थिर निर्माण करण्याची संधी मिळणार नाही. आणि आपण म्हणालात तसे यांच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केले, परंतु त्यास यश प्राप्त झाले नाही. म्हणून मला असे वाटते की आता त्या गोष्टीचा विचार करणे योग्य ठरणार नाही. हो, तुम्हाला राज्यकारभारातलं सगळं काय माहित आहे, म्हणून तुम्ही जे काय सांगाल ते आम्हाला मान्य आहे. असे कसे मान्य करू मी? माझ्या जवळ असलेल्या चित्रातील स्त्रीची प्रतिमा मला सतत अस्वस्थ करत राहते. मला सतत हेच वाटते की तिचं आणि माझं काहीतरी नातं आहे. तिची प्रतिमा माझ्या मनातून जातच नाही. महाराज, आपण असं करू शकतो, आपल्याकडे जे चित्र सापडलंय त्याचा मोठ्या प्रमाणात शोध घेण्यात यावा. मोठ्या प्रमाणात? आणि तो कसा? अहो, म्हणजे आपल्या राजदरबारातील सगळ्या चित्रकारांना सांगून त्या स्त्रीचं आहे असं चित्र बनवून 8 दिशांमध्ये अगदी भूमीच्या शेवटापर्यंत सगळीकडे आपले सैनिक पाठवून त्या स्त्रीचा शोध घ्यायला सांगू. आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी हाताला लागलच ना. हे उत्तम आहे, परंतु जर शोध नाही लागला तर मग मात्र महाराजांनी विवाह करावा. हे योग्य भासते. म्हणजे निदान आपण सर्व प्रयत्न केले हे तरी सिद्ध होईल. वज्रबाहू, उत्तम कल्पना आहे. मी आत्ताच कामाला लागतो. आज्ञा महाराज. प्रणाम. प्रणाम. अरुंधती, अगं चल, काम सुरू करायला हवे ना. कष्ट करायला हवे, त्याशिवाय धनप्राप्ती कशी होईल? हो, आलेच मी. कसला विचार करते आहेस एवढा? पिताश्री, जसजसा एक एक दिवस पुढे जातोय तशी मला भीती वाटते की हे आपल्यापासून अधिक लांब जात आहेत. आपण तर एक वेळी आशा मनात धरून पुढे जातोय, परंतु यांचे भवितव्य काय असेल कुणास ठाऊक. तू असे विचार देखील मनात आणणे योग्य नाही. अगं, इतके मनोभावे तू बृहस्पतीचे व्रत करते आहेस. तुझी इच्छाशक्ती तर आमच्याहूनही दांडगी हवी, नाही का? काळजी करू नकोस. तो आहे ना, तोच देईल यश आपल्याला. चल बघू. महाराज, मला तर काहीच कळण असं झालंय. शोध पथक पाठवून 1 मास झाला तरी बी अजून कुठलीच चांगली वार्ता आली नाही. एखाद्या महाराजांच्या सैन्याची शोध मोहीम एकदा सुद्धा यशस्वी होऊ नाही का? आणि महाराज,
प्रधानजींनी तर तुमच्या विवाहाची प्राथमिक बोलणी चालू सुद्धा केली इतर राज्यांच्या राजकन्यांशी. आता तुमचं लग्न होणारच नक्कीच. वज्र भाऊ, मला आता माझी मती गुंग झाल्यासारखं वाटतंय. एक राजा म्हणून माझ्या पायाशी सगळी सुख लोळून घेतात आणि माझ्या रक्ताच्या माणसांचं काय? ती कुठे आहेत? त्यांच्या नशिबी सुख नसावे का? मला आता काही कळत नाही आणि आठवत देखील नाही. हा दैव दुर्विलास आहे. आणि तुला सांगतो, जेव्हा जेव्हा मी त्या स्त्रीचे चित्र बघतो तेव्हा काळजात काहीतरी तुटल्यासारखं होतं. मन ओरडू लागतं की ही कोणीतरी आहे. हिचं आणि माझं काहीतरी निकटचं नातं आहे. सोडा सोडा मला, सोडा सोडा सोडा. अहो सोडा मला, अहो सोडा ना, अहो सोडा मला. कोण आहे हा? सोडा. महाराज, हा गृहस्थ आपल्या महालाच्या बाहेर फेऱ्या मारत होता. सोडा मला. म्हणून त्याला पकडून आणले. सोडा मला. सोडा. तुझं एवढं धाडस, तू पुन्हा इथं आलास? थांब, तुला आता कारागृहातच टाकतो. हो नाही नाही नाही, तुम्ही समजताय तसं मी कोणी नाहीये. मी महाराजांच्या कुटुंबाविषयी माहिती आहे मला सर्व. माहिती? आणि काय आहे ती माहिती? अहो महाराज, मी तुमचा दास आणि तुम्ही माझे मालक. अहो तुमच्याविषयी माहिती सांगण्यासाठी मी तुमच्या घरी गेलो होतो, पण घरी कोणी नव्हतं. घरी कुणीच नाही म्हणजे? महाराज, ते कदाचित स्थलांतर करून गेले होते. मी प्रत्येक माणसाकडे चौकशी केली, पण त्यांनाही माहिती नाही ते कोणत्या गावी गेले. महाराज, तुम्ही गावी या, तुम्हाला प्रत्येक माणूस ओळखेल. छान. म्हणजे तू इतक्या काळात गावाकडे जाऊन सगळ्या गावकऱ्यांना तुझ्या बाजूने वळवलंस. महाराज, मला तर ह्यो लय मोठा राजकीय कट वाटतो. या कट? नाहीतर काय. अहो मागल्या वेळेला ह्याला पुरावा मागितला तर त्याला तो देता आला नाही, आणि आज हिथं येऊन आपल्याला खोट्या गोष्टी सांगतोय. ती काय नाही, आता तुला कारावास झाल्याशिवाय राहणार नाही. कारावास? ओ नाही 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 नाही, अहो मी जे सांगतोय ना ते सत्य आहे. नाही नाही नाही, तुला डांबूनच ठेवतो, नाहीतर चाबकाचं फटकं देतो. सैनिक, जा चाबूक घेऊन या. चाबूक? चाबूक? अरे पळाला तू. अरे माझं तोंडाकडे काय बघताय? पळा, पकडा त्याला, पकडून घेऊन या, सोडू नका अजिबात. माऊली, दैव आणि कर्म यांचा मोठा घनिष्ठ संबंध आहे मनुष्याच्या आयुष्यामध्ये. तुम्ही दरिद्री असाल, श्रीमंत असाल, ते सारं तुमचं दैव ठरवतं. परिस्थितीवर कोणाचंच नियंत्रण नाही माऊली, परंतु तुम्ही स्वभावाने कसे आहात, म्हणजे मनुष्य म्हणून कसे आहात, चांगले आहात, दयाळू आहात, कृतज्ञ आहात, हे सगळं तुमचं कर्म आणि तुमचं आचरण ठरवत असतं. खरं म्हणाल तर कुठेतरी तुमचं हे कर्म आणि वागणं हेच परिस्थितीशी जोडलेलं असतं. तेव्हा आचरण चांगलं ठेवा, म्हणजे मग आपोआपच दैव तुम्हाला योग्य ते फळ देतं. हीच तर शिकवण आपण आपल्या कथेमधून देतोय. तर पाहूया त्याचा काय प्रभाव पडतो ते नक्की पाहूया पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.